अमरावती विभागात 4 दिवसातील मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टी यामुळे नदी नाल्यांना आलेल्या पुरात 10 व्यक्ती वाहून गेल्या आहेत, तर लहान मोठे 203 पशुधन मृत झाले। पुराचं पाणी शेतात शिरल्यानं, शेतात तलाव साचल्यानं आणि बांध फुटल्यानं 2,26,000 हेक्टर मधील कपाशी, तूर आणि सोयाबीन पिकाचं नुकसान झालं आहे। विभागात 31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान यवतमाळ जिल्ह्यात 14 तालुके, बुलढाणा 3 आणि वाशिम जिल्ह्यात 1 अशा 20 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली। शिवाय अनेक महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्यामुळे जनजीवन प्रभावित झालं। यवतमाळ जिल्ह्यात 112 कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलं। या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना आलेल्या पुरात अमरावती, अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यात प्रत्येकी 2, बुलढाण्यात 3, वाशिम जिल्ह्यात 1 अशा 10 व्यक्तींचा वाहून गेल्यानं मृत्यू झाला। शिवाय 35 मोठे आणि 168 लहान अशा 203 जनावरांचा मृत्यू झाला। या आपत्तीमध्ये यवतमाळ जिल्ह्यात 665, वाशिममध्ये 156, अकोल्यात 82 आणि बुलढाणा जिल्ह्यात 26 घरांची पडझड झाली। 4 दिवसातील मुसळधार पाऊस अतिवृष्टीमुळे 2,26,066 हेक्टरमधील कपाशी, तूर आणि सोयाबीन पिकांचं नुकसान झालं। यात यवतमाळ जिल्ह्यात 1,71,606 हेक्टर, अकोल्यात 41,880 आणि बुलढाण्यात 11,600 तर अमरावतीत 557 आणि वाशिम जिल्ह्यात 407 हेक्टरमधील पिकांचं नुकसान झालंय।